स्टुडंट्स, वेलकम अगेन. आपण बघत होतो ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. त्याच्यातला पॉइंट आहे एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. आता एम्फोटेरिक नेचर काय असतं बघा. द सेम सबस्टन्स व्हेन ऍक्ट्स ऍज अन ऍसिड अँड बेस. ठीक आहे. अंडर डिफरंट सर्कमस्टन्सेस इज कॉल्ड एम्फोटेरिक ऑर एम्फोटेरिक सबस्टन्स. याचा अर्थ काय, एकच सबस्टन्स आहे पण त्याला काय केलं आपण, डिफरंट सर्कमस्टन्सेस अप्लाय केले तर तो काय करतो, ऍसिड म्हणून पण ऍक्ट होतो आणि बेस म्हणून पण ऍक्ट होतो. म्हणजे एका वेळी तो ऍसिड होऊ शकतो आणि दुसऱ्या आपण रिएक्टंट मध्ये ऍड केला तर तो काय करू शकतो, बेस म्हणून ऍक्ट करू शकतो. असे जे सबस्टन्सेस आहेत त्यांना आपण काय म्हणतो, एम्फोटेरिक म्हणतो किंवा एम्फोटेरिक सबस्टन्सेस म्हणतो. आता बघा, वॉटर हे एक एक्झाम्पल आहे जे काय करतं, एम्फोटेरिक नेचर दाखवतं. पहिल्यांदा बघा, वॉटर काय आहे, ऍक्ट ऍज अन ऍसिड. जेव्हा वॉटर काय करतं, ऍसिड म्हणून ऍक्ट करतं, ऍक्ट ऍज अन ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ ए बेस. कधी ऍक्ट करतं ऍसिड सारखं, जेव्हा वॉटर बरोबर आपण रिएक्शनला काय घेतलेलं असेल, बेस घेतलेला असेल, तेव्हा वॉटर काय करतं, ऍसिड म्हणून ऍक्ट करतं. जर समोरचा बेस असेल तर वॉटर ऍसिड म्हणून ऍक्ट होते. त्याची रिएक्शन बघा, वॉटर घेतलं त्याच्यात बेस आपण म्हटलो होतो इन प्रेझेन्स ऑफ बेस, NH3 घेतला बेस, काय तयार झालं, NH4 प्लस OH मायनस आयन. म्हणजेच काय झालं, वॉटर इथं काय म्हणून ऍक्ट झाला, ऍसिड म्हणून ऍक्ट झाला. कसं ठरवलं आपण हे ऍसिड म्हणून ऍक्ट झाला, तर वॉटरने काय केलं, इकडे गेल्यानंतर OH मायनस आयन तयार केला. याचा अर्थ काय, वॉटरने काय केलं, H प्लस आयन रिमूव्ह केला स्वतःतला, तो H प्लस कोणी घेतला, NH3 घेतला आणि काय तयार झालं, NH4 प्लस आयन तयार झाला. म्हणजेच काय, वॉटरने H प्लस डोनेट केलेला आहे, बेसने H प्लस ऍक्सेप्ट केलेला आहे. म्हणजेच काय, वॉटरनी H प्लस डोनेट केलेला आहे म्हणून वॉटर काय आहे, ऍसिड आहे. अमोनियाने H प्लस ऍक्सेप्ट केलंय म्हणून अमोनिया काय आहे, बेस आहे. आपण ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्टने काय सांगितलं होतं, ऍसिड्स आहेत ते प्रोटॉन डोनर आहेत, ऍसिड आहेत ते प्रोटॉन डोनर आहेत, ऍसिड आहेत ते प्रोटॉन डोनर आहेत आणि बेसेस आहेत ते काय आहेत, प्रोटॉन ऍक्सेप्टर आहेत. मग तेच काय सांगतोय, ऍसिडने काय केलं, H प्लस दिलेलं आहे. वॉटर मग काय आहे, आपलं ऍसिड आहे आणि NH3 ने H प्लस घेतलेला आहे म्हणून NH3 काय आहे, बेस आहे. आपण याच्यानंतर गेल्यानंतर परत काय बघितलं होतं, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर्स बघितले होते. तर आता काढायचं झालं तर वॉटर ऍसिड असेल तर वॉटर मधून H प्लस निघून गेल्यानंतर जी स्पेसिस आपल्याला इकडे दिसेल ती त्याची काय असेल, कॉन्जुगेट बेस असेल. वॉटर मधून H प्लस निघून गेल्यानंतर जी स्पेसिस राहील, OH मायनस राहते, त्या OH मायनसला आपण काय म्हणतोय, वॉटरचा कॉन्जुगेट बेस म्हणतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर NH3 हा बेस आहे. NH3 काय करेल, बेस असल्यामुळे H प्लस ऍक्सेप्ट करेल. H प्लस ऍक्सेप्ट केल्यानंतर तो काय फॉर्म करतोय, NH4 प्लस. मग ह्या बेसचा कॉन्जुगेट ऍसिड कोण आहे, NH4 प्लस. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आपण काय सांगितलं होतं, एकमेकांपासून डिफरंट कशामुळे असतील, फक्त एका प्रोटॉनचा त्यांच्यामध्ये काय असेल, फरक असेल. मग NH3 मध्ये आपण H प्लस ऍड केला की NH4 प्लस तयार होते. NH4 प्लस मधून H प्लस निघून गेला तर आपल्याला काय मिळतंय, अमोनिया मिळतोय. सेम वॉटर मधून H प्लस निघून गेला की OH मायनस भेटतंय. OH मायनस मध्ये H प्लस आपण ऍड केला की आपल्याला काय भेटतंय, वॉटर भेटते. मग वॉटर ऍसिड कधी ऍक्ट होईल, जेव्हा त्याच्या बरोबर कोण असेल, बेस प्रेझेंट असेल. नेक्स्ट बघा, वॉटर ऍक्ट ऍज अ बेस. वॉटर बेस म्हणून कधी ऍक्ट होईल, जेव्हा त्याच्या जवळ काय असेल, ऍसिड रिएक्शन साठी आलेलं असेल. वॉटर ऍसिड म्हणून कधी ऍक्ट होईल, जेव्हा बेस बरोबर त्याची रिएक्शन होत असेल आणि जेव्हा ऍसिड बरोबर रिएक्शन होत असेल तेव्हा वॉटर स्वतः काय करेल, बेस म्हणून ऍक्ट होईल. आपल्याला माहितीये ऍसिड बेस रिएक्शन नॉर्मल रिएक्शन असतात. एक ऍसिड असेल तर दुसरा बेस असतो. मग जर दुसरा स्पेसिस जर बेस असेल तर वॉटर स्वतः ऍसिड म्हणून ऍक्ट होईल. दुसरा स्पेसिस ऍसिड असेल तर वॉटर स्वतः बेस म्हणून ऍक्ट होईल. म्हणजे काय करते, ते दुसऱ्याचे नेचर बघते, त्याच्या अपोजिट नेचर काय करते, स्वतः दाखवते. बघा, एक्झाम्पल काय आहे, वॉटर प्लस HCl काय फॉर्म झाले, H3O प्लस आयन आणि Cl मायनस आयन. आता वॉटरने काय केला, इकडे दिसतंय आपल्याला H3O प्लस तयार झालाय. त्याचा अर्थ काय, वॉटरने काय केलेला असणार, एक H प्लस ऍक्सेप्ट केलाय. वॉटरने H प्लस ऍक्सेप्ट केला म्हणून वॉटर काय आहे, बेस आहे. आता बघा, HCl चं इकडे जाऊन काय तयार झालंय, Cl मायनस आयन. म्हणजे HCl न काय केलेलं आहे, H प्लस स्वतःमधून काढून टाकलेलं आहे म्हणून HCl काय आहे, ऍसिड आहे. HCl काय करते, H प्लस देतंय दुसऱ्याला म्हणून HCl काय आहे, ऍसिड आहे. वॉटरने काय केलं, H प्लस स्वतः ऍक्सेप्ट केला म्हणून वॉटर काय आहे, बेस आहे. मग इकडे गेल्यानंतर आपल्याला काय तयार झालं, H3O प्लस आयन आणि Cl मायनस आयन. आता कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कशा शोधणार आपण, H प्लस घेतल्यानंतर काय तयार झालंय, H3O प्लस. म्हणजे हे दोघं एकमेकांचे कॉन्जुगेट ऍसिड बेस असणार आहेत. H2O ने H प्लस घेतला, H3O प्लस तयार केला. मग ऍसिड कोण आहे, बेस कोण आहे, आपण कसं डिसाइड करणार, तर वॉटरने काय केलं, H प्लस ऍक्सेप्ट केलाय. जो H प्लस ऍक्सेप्टर असेल तो काय आहे, बेस आहे. म्हणून H2 आपण काय म्हणतोय, बेस म्हणतोय. H3O प्लस काय करू शकतो,
H प्लस ह्याच्यातून डोनेट करू शकतो. H3O+ मधून H प्लस निघून गेला की परत आपल्याला काय भेटेल, वॉटर भेटेल. म्हणून जो डोनर आहे तो काय आहे, ऍसिड आहे. सेम आपण HCl चं सांगू शकतो, HCl H प्लस डोनेट करतोय म्हणून HCl काय आहे, ऍसिड आहे. आणि Cl मायनस H प्लस ऍक्सेप्ट करेल म्हणून आपण त्याला काय म्हणलेलं आहे, बेस म्हणलेलं आहे. पेयर्स कोणकोणते आहेत, H2O बेस असेल तर H3O+ ऍसिड असेल आणि HCl ऍसिड असेल तर त्याचा कॉन्जुगेट बेस कोण असणार आहे, Cl मायनस आयन असणार आहे. तर हे होतं एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर, ज्याच्यात आपण काय सांगतो, एकच स्पेसिस आहे ती दोन वेगवेगळ्या टाईपने रिॲक्शन दाखवू शकते. जर समोरची स्पेसिस ऍसिड असेल तर इथं एक्झाम्पल आपलं आहे वॉटर. जर समोरची स्पेसिस ऍसिड असेल तर वॉटर बेस म्हणून ऍक्ट होईल आणि समोरची स्पेसिस जर बेस असेल तर वॉटर ऍसिड म्हणून ऍक्ट होईल. ऍसिड मध्ये वॉटर ऍसिड म्हणून ऍक्ट होणार नाही, बेस मध्ये वॉटर बेस म्हणून ऍक्ट होणार नाही. ऍसिड मध्ये बेस म्हणून ऍक्ट होईल, बेस मध्ये ऍसिड म्हणून ऍक्ट होईल. हे नेचर काय आहे वॉटरचं, एम्फोटेरिक नेचर आहे. जे काय करतं, वॉटर आपल्याला माहिती आहे न्यूट्रल आहे, पण त्याच्या समोर जर ऍसिड असेल तर तो स्वतः बेस म्हणून ऍक्ट होतोय आणि जर समोर बेस असेल तर स्वतः ऍसिड म्हणून ऍक्ट होतोय. जरी वॉटर आपण न्यूट्रल म्हटलं तरी जर त्याच्याबरोबर रिॲक्शन करणारा जर स्पेसिस बेस असेल तर तो ऍसिड म्हणून ऍक्ट होतो. याचाच अर्थ काय, तो वेगळं नेचर दाखवतो त्याच्या न्यूट्रल नेचरला सोडून. त्यालाच आपण काय म्हणतो, त्याचं एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर, जे ऍसिड मध्ये काय असेल, बेस मध्ये काय असेल, ऍसिड म्हणून ऍक्ट होईल आणि ऍसिड मध्ये काय असेल, बेस म्हणून ऍक्ट होईल. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्टच्या ऍडव्हान्टेजेस आणि त्याचे लिमिटेशन्स. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू.